आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रमशाळेतील हा प्रकार आहे। कावेरी गणेश काळंबाडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। ती या आश्रमशाळेमध्ये इयत्ता 3री मध्ये शिकतेय आणि तिचे आई वडील हैदराबाद इथं मोलमजुरीचं काम करतायत। सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्या आणि याच जखमेमध्ये चक्क आळ्या आलेल्या आहेत। डोक्यामध्ये जखमा आणि त्यात आळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न आता निर्माण झालाय। 8 वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे। तिच्या डोक्यावरती असं छोटे छोटे फोड आलेले होते आणि ते फोड बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या जमा झाल्या होत्या। आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्या अगोदर काढल्या, पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नाही वाटली। त्यामुळे आम्ही तिला नांदेड GMCला